महाराष्ट्र टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान अपडेट घेऊयात। नाशिक पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रथमेश गीतेंची नियुक्ती, पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीतेंच्या नावावर शिक्कामोर्तब। मंत्रालयातील लाच प्रकरणी राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिक रोड येथील घराची झडती, एसीबीकडून झडती दरम्यान महत्त्वाची कागदपत्र जप्त कागदपत्रांमुळे चौकशीला वेग येण्याची शक्यता। मंत्री नरहरी झिरवळ आज घेणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर झिरवळ अडचणीत, शनिवार सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉट रिचेबल। राज्यातील 15 आमदारांचा लंडन अभ्यास दौरा, जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी दौरा, आधुनिक पायाभूत सुविधांचा सखोल अभ्यास करण्यात येणार। कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार। पंतप्रधान मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही मुंबईच्या दौऱ्यावर, AI समिटमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होणार। मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा होणार। 25 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी महिला विराजमान होणार। पुण्यातील मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी झापलं, राज ठाकरेंची पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांसोबत बैठक, पराभवामुळे राज ठाकरे नाराज, कामाला लागण्याच्या सूचना। मुंबई महापालिकेची आज विशेष सभा, स्थायी समिती आणि सुधार समितीवर सदस्यांची होणार निवड, शिक्षण समितीवरही लागणार 22 नगरसेवकांची वर्णी, प्रत्येकी 26 सदस्यांची होणार निवड। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानमंडळ सदस्यांची आज साप्ताहिक बैठक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील देवगिरी बंगल्यावर पहिलीच बैठक। मुलुंड मेट्रो बांधकामस्थळी झालेल्या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली MMRDची आज दुपारी 2 वाजता महत्त्वाची बैठक। भिवंडी पालिका महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार, त्यापूर्वी भाजपमध्ये पडलेल्या 2 गटांची एकत्र बैठक पार। भिवंडीत महायुतीमध्ये फूट, शिवसेना महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार, शिवसेना पक्षनेते प्रकाश पाटील यांनी केली घोषणा। महाशिवरात्रीच्या निमित्तानं तामिळनाडूमधील कोयंबतूर येथील ईशा योग केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक उपस्थित, कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित। पुण्यामध्ये काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक, पुण्यातील भाजप काँग्रेस राड्यानंतर आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष। अखिल चित्रे आज बांद्रे पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित राहणार, अवैध बॅनरबाजीवरून अखिल चित्रे यांच्यावर गुन्हा दाखल। भाजपनं राजकीय फायद्यासाठी टिपूचा गौरव केला तर आता टिपूची कबर खणली, मुंबईतील रस्त्यांना टिपूचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजपचाच, महापौर रितू तावडे त्याच्या साक्षीदार, सामनातून भाजपवर टीका। नाशिक महानगरपालिकेची आज विशेष महासभा, आज स्थायी समिती सदस्यांची निवड होणार, भाजपकडून स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवकांची चढाओढ। सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज बैठक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग कल्याण विभागानं माहिती मागवली, दिव्यांग कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेतील टक्केवारी केवळ 1.4%, अपंगाच्या 4% आरक्षणाचा प्रश्न। कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी महाविकास आघाडीच्या सदस्यांचा सत्कार, कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, राजू शेट्टी उपस्थित राहणार। इतिहासाच्या विकृत उदाहरणांवर उभं राहून मतपेढीचं हीन राजकारण करण्याची काँग्रेसची परंपरा, काँग्रेसचा कट जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, केशोपाध्ये यांची ट्विट करत टीका। प्रदेश अध्यक्षांचे पुतळे जाळण्यापेक्षा भारत अमेरिका करारावर लक्ष द्या, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचं वक्तव्य। एप्स्टीन फाईल्स आणि अमेरिका करारानंतरच इतिहास का आठवला, शैलेश अग्रवालांचा सवाल। सपकाळांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरात संतप्त पडसाद, सपकाळांच्या समर्थनार्थ थोरात मैदानात, भाजपनं सपकाळांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं आवाहन। कोणीही धचा माग करत नाही, शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी करणं चुकीचं, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये भाजप काँग्रेस दगडफेकीमध्ये पत्रकार जखमी, लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे जखमी, पुणे श्रमिक पत्रकार संघानं नोंदवला निषेध।
पुण्यातील भाजप काँग्रेस राडा प्रकरणी परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल. दगडफेकीच्या घटनेमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्ते, 2 पोलीस कर्मचारी तर पत्रकार किरकोळ जखमी. पुण्यातील भाजप कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. पुण्यातील दगडफेकीचा व्हिडिओ. लोकशाही मराठीच्या हाती. भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा व्हिडिओ. दगडफेकीत काँग्रेस कार्यकर्ते आणि पत्रकार रक्तबंबाळ. काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा. पुण्यामध्ये भाजपची मागणी. काँग्रेसच्या दगडफेकीत भाजप कार्यकर्ते जखमी झाल्याचा आरोप. नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, आंदोलकांचा इशारा. माफी मागा अन्यथा पाकिस्तानात जा. पाकिस्तानात जाऊन टिपू सुलतानची हाजी हाजी करा. वर्ध्यामध्ये भाजप युवा मोर्चाचा सपकाळांना इशारा. गडचिरोलीमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांचा निषेध. माजी खासदार अशोक नेते आणि जिल्हाध्यक्ष रमेश बारसागड यांच्या नेतृत्वामध्ये शहरातील मुख्य चौकामध्ये निषेध आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या डोक्यामध्ये फरक पडला. सपकाळांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. तर राहुल गांधींनी तातडीनं सपकाळांचा राजीनामा घेतला पाहिजे, बावनकुळेंचं वक्तव्य. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचे जालन्यामध्ये संतप्त पडसाद. भाजप पदाधिकाऱ्यांकडून सपकाळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट. भाजपच्या गुंडगिरीचा सपकाळांकडून तीव्र निषेध. तर भाजपच्या दंगलखोरांवर तत्काळ गुन्हा दाखल आणि अटक करण्याची ट्विटद्वारे मागणी. शिवरायांचा पराक्रम फार मोठा. शिवाजी महाराज आमचं वैभव. या वैभवाला कुठल्याही पद्धतीचा भाजपचा कांगावा सहन करून घेणार नाही, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. वाशिममध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध. शहरातील पाटणी चौकात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. नागपूरच्या तरुणाची जागतिक झेप. प्रसेनजीत यादव यांना नॅशनल जिओग्राफिकचा पुरस्कार प्रदान. पिंपरी चिंचवडमध्ये पालकांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत संभ्रम. अनेक खासगी शाळांनी आरटी अंतर्गत 25% जागांवरील ऑनलाईन प्रवेश निश्चित न केल्यानं संभ्रमावस्था. छत्रपती संभाजीनगरमध्ये बडतर्फ शिक्षकाची भरारी पथकात नियुक्ती. शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह. या प्रकरणामध्ये तथ्य आढळल्यास नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येणार, माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांची माहिती. वाशिममधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नामकरण. महाविद्यालयाला आता संत सेवालाल महाराज यांचं नाव. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या वतीनं या संदर्भातला निर्णय जारी. वाशिममध्ये जनावरांना लाळ खुरकत आजारापासून संरक्षण देण्यासाठी लसीकरण मोहीम. 29 मार्चपर्यंत सुमारे 1,49,000 पेक्षा अधिक जनावरांचं लसीकरण करण्यात येणार. धुळ्यामध्ये पोलीस भरतीमध्ये गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना मिळणार संधी. अपरिहार्य कारणास्तव गैरहजर उमेदवारांना उद्या विशेष संधी मिळणार. पुणे ते नांदेड विमानसेवा पुन्हा सुरू. धावपट्टी दुरुस्तीनंतर पुणे नांदेड विमानसेवा पुन्हा सुरू. वाशिमच्या 163 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 15 फेब्रुवारीला संपणार. ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीला उच्च न्यायालयाकडून 17 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती. अहिल्यानगरमध्ये 2 दिवसात तब्बल 51 शाखांचं उद्घाटन. शाखा तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शिवसेना या संकल्पनेतून शाखांचं उद्घाटन. भंडाऱ्यातील खासगी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचे हाल. रात्रीचे उरलेले जेवण सकाळी देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. वसतिगृहाच्या तपासणीची विद्यार्थ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरण. कॉपी प्रकरणात 15 शिक्षक आणि कर्मचारी निलंबित. शिक्षण आयुक्तांच्या आदेशानंतर संस्था चालकांची कारवाई. वर्ध्यातील विद्यार्थ्यांची इस्रो इथं शैक्षणिक सहल. विद्यार्थी विमानानं इस्रो आणि कुप्पम येथील क्षेत्र भेटीसाठी रवाना. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना क्षेत्र भेट. बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. 1.5 महिन्यात मुंबई आणि परिसरातून 60 बांगलादेशी ताब्यात. बांगलादेशींना घुसखोरांना आसरा देणाऱ्यांवर देखील कारवाई. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक वाहनांचा ताफा. तब्बल 450 पेक्षा अधिक नव्या गाड्या दाखल होणार. लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली. शहरात 6वा गुणवत्ता निर्देशांकाची 135 म्हणजेच मध्यम श्रेणीमध्ये नोंद. पुण्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई. प्रादेशिक परिवहन विभागाची दंडात्मक कारवाई. नियम मोडणाऱ्या वाहनांचे परवाने निलंबित.
6,500 परवाने 3 महिन्यांसाठी निलंबित. पुण्यामध्ये वर्षात 15 दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिवर्धक वापरास परवानगी. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांच्याकडून आदेश. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापराला परवानगी. आरटीएसाठी उद्यापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू. राज्यातील 8,650 शाळांमध्ये 1,12,000 जागा उपलब्ध. पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ करणार. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय. खडकी ते हिसार, दौंड ते अजमेर, सोलापूर ते अजमेर या गाड्यांचा यात समावेश. पुरंदर विमानतळासाठी भागीदारी निश्चित. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचा सर्वाधिक 51% हिस्सा तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा 19% वाटा. अमरावतीमधील मेळघाटात 50,000 आदिवासी मजूर संकटात. 2 महिन्यांपासून मजुरी न मिळाल्यानं आदिवासी मजुरांचा संताप. मेळघाटातच 22,28,00,000 रुपये थकीत. डान्स बार संदर्भात लोकशाही मराठीने आणखीन एक व्हिडिओ आणला समोर. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधील हॉटेलचा व्हिडिओ समोर. सगळे नियम पायदळी तुडवत सुरू आहे डान्स बार, तर डान्स करणाऱ्या मुली अल्पवयीन असल्याचाही संशय. बाबुलनाथ मंदिराची जागा सोडवण्यासाठी जगन्नाथगिरी साधूंना 4 वर्षांची मुदत. उच्च न्यायालयाचा बेदखलीचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीनंतर MSRDAला जाग. अपघात टाळण्यासाठी 7 सदस्यांच्या समितीची स्थापना. सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव CP जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती. अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्रीमध्ये रंगला बोकडपट. रोमांचक बोकडपटात अनेक गावातील बोकड सहभागी. डोंबिवली MIDC परिसरामध्ये नाल्यातून रासायनिक हिरवे पाणी रस्त्यावर. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने नागरिकांमध्ये संताप. संबंधितांवर कारवाईची मागणी. शक्तीपीठाच्या समर्थनासाठी संभाजी भिडे मैदानात. मूळ रेखांकनाप्रमाणे शक्तीपीठ करण्याची मागणी. सांगलीमध्ये पार पडला महामेळावा. सिल्लोडमध्ये शिवमहाआरोग्य शिबिराचं आयोजन. एका दिवसामध्ये 22,000 नागरिकांची आरोग्य तपासणी करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखी मानवंदना. 7 बारामतीकरांची मंत्रालयापर्यंत सायकल यात्रा. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांची यात्रा. राज्यभरात ATS कडून धाडसत्र. यवतमाळमध्ये 14, अहिल्यानगरमध्ये 12 ठिकाणी छापेमारी. अहिल्यानगरमधील कारवाई दरम्यान तलवारी जप्त. वाशिम रेल्वे स्थानकावर दादागिरी. ठेकेदारावर गुन्हा दाखल. ठेकेदाराचा पार्किंग ठेका कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी. धुळ्यातील साक्रीमध्ये मराठा सामाजिक परिषद शताब्दी वर्ष अधिवेशन मोठ्या उत्साहात पार. अधिवेशनात सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक संकल्प. परभणीत संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. नवनिर्वाचित उपमहापौर गणेश देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये जयंती महोत्सव. यावेळेस मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. 10 वर्षापासून मुंबईकरांच्या सेवेत असलेल्या UTS बंद होणार. 1 मार्चपासून ॲप बंद होणार. लोकल तिकिटांसाठी मुंबईकरांना नवा पर्याय असलेल्या रेल वन ॲपकडे वळावं लागणार. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला चारली धूळ. सर्वोत्तम 8 मध्ये भारताचं स्थान निश्चित. पाकिस्तानची टीम ऑल आउट. भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर कोल्हापूरमध्ये जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. भारताचा तिरंगा ध्वज फडकवत जल्लोष. मुलुंड दुर्घटनेच्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. या प्रकरणी 5 आरोपींना पोलीस कोठडी. अटकेतील 5 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. मुलुंड दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांचा आंदोलनाचा इशारा. 2 कोटी भरपाई आणि नोकरीची मागणी. अद्याप मृतदेह ताब्यात न घेता आंदोलनाचा पवित्रा. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.